कधी कोणाला कोणत्या प्रकारचा नाद लागल सांगता येत नाही। म्हणजे आता जर आपण पाहिलं तर तरुण काय, तरुणी काय, पुरुष काय, महिला काय, वयोवृद्ध लोक काय, सगळ्यांना एक नाद लागला, एक व्यसन लागलंय, ते म्हणजे मोबाईलचं आणि सोशल मीडियाचं। या सोशल मीडियावर, या मोबाईलवर बरेच जण काय करत असतात, शॉर्ट व्हिडिओ बघत असतात, रील बघत असतात। त्यामध्ये अनेक तरुण नाचत असतात, तरुणी नाचत असतात, नको नको ते कृत्य करत असतात आणि ते लोक मोठ्या प्रमाणात बघत असतात। मग आजची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये सुद्धा एका विवाहित महिलेला तशाच पद्धतीचा नाद लागला होता आणि तो नाद होता की मोबाईलवर व्हिडिओ तयार करायचे, छोटे छोटे कपडे घालायचे, डान्स करायचा आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे। मग ते सोशल मीडियावर टाकले की लोक लाईक करायचे, कमेंट करायचे, तिला वाह म्हणायचे। मग तीच गोष्ट तिला मोठ्या प्रमाणात आवडायची आणि ती झोपेतून उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तिला तोच नाद लागलेला असायचा आणि त्याच नादामुळं घडलं धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यामधील समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली। या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे नरहन गावापासून। याच जिल्ह्यामध्ये नरहन गावातला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे महेश्वर राय। महेश्वर राय याचं लग्न बेगसुरा राय या जिल्ह्यातल्या फापद तालुक्यातल्या राणी नावाच्या तरुणीशी झालं होतं 7 वर्षापूर्वी। आता या महेश्वरचं लग्न राणी नावाच्या तरुणीशी 7 वर्षापूर्वी झालेलं होतं। या दोघांचा संसार सुखाचा चालू होता आणि याच सुखाचा संसार चालू असताना अनेक वर्ष हे दोघंजण एकमेकांच्या सोबत राहिले, आनंदाचा संसार करत होते। पण मात्र काही वर्षापूर्वी ती जी महिला आहे राणी नावाची, तिला सोशल मीडियाची आवड निर्माण झाली। सुरुवातीला ती सोशल मीडियावर फोटो काढून टाकायची, त्यामध्ये तिला लाईक यायच्या, कमेंट यायच्या, चांगले यायच्या, तिला आनंद वाटायचा, लोक आपल्याला लाईक करतात, प्रसिद्धी मिळते, म्हणून त्या पद्धतीनं तिनं व्हिडिओ करायला सुद्धा सुरुवात केली। पण मात्र ती दिवसातून 1-2 व्हिडिओ करायची, त्याच्यावर टाकायची, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल। मग व्हिडिओ टाकता टाकता लाईक वाढायच्या, कमेंट वाढवायच्या, अजून व्हिडिओ बनवा असं लोक सांगायचे आणि ती त्याच पद्धतीनं करायची। कधी छोटे छोटे कपडे घालून व्हिडिओ बनवायची तर कधी काही कसे कपडे घालून व्हिडिओ बनवायची। आता हे व्हिडिओ बनवण्याची सवय तिला मोठ्या प्रमाणात लागली होती आणि तिला त्याचं व्यसनच लागलं होतं। मग हे सगळं करत असतानाच ती एका बाजूच्या गावच्या तरुणाच्या संपर्कात सुद्धा आली होती, कारण की तो तिचे प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक फोटो लाईक करायचा, त्याच्यावर कमेंट करायचा। आता या राणी नावाच्या महिलेला तो तरुण आवडू लागला, हिचं लग्न झालेलं होतं, ती तिच्या नवऱ्याला धोका देऊ लागली आणि त्याच तरुणाबरोबर सोशल मीडियावर गप्पा मारू लागली आणि दिवसेंदिवस नको तसे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकू लागली। मग आता जेव्हा त्या महेश्वरला समजलं की त्याची बायको हाताबाहेर जाते, उठलं सुटलं व्हिडिओज बनवते, कशावर बी व्हिडिओ बनवते, सोशल मीडियावर टाकते, त्याला आता या गोष्टीचा कदर आला। त्यानं त्याच्या बायकोला समजून सांगितलं, पण मात्र त्याची बायको त्याचं काय ऐकतच नव्हती। त्याला म्हणत होती तुम्हाला काय कळत नाही, असं नाही तसं नाही, म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती। आता महेश्वरनं अनेक वेळा तिचे त्या गोष्टी सहन केल्या आणि मग त्याला सहन न झाल्यामुळं त्यानं त्याची बायको तिच्या माहेरी नेऊन घातली आणि म्हणला तिकडंच राह, तिकडंच व्हिडिओ बनव, काय करायचं ते कर, आता माझ्याकडे येऊ नको असं म्हणून तिच्या माहेरी तिला पाठवून दिलं आणि मग हा इकडं राहू लागला। पण तरीसुद्धा तिचं व्हिडिओ बनवणं हे काही कमी झालं नाही आणि ज्या तरुणाच्या ती संपर्कात होती आता त्याच्याबरोबर सुद्धा व्हिडिओ बनवू लागले। मग याच गोष्टीचा राग तिच्या नवऱ्याला महेश्वरला आला आणि तो जाब विचारण्यासाठी त्याच्या सासरी म्हणजे त्या राणीच्या घरी गेला आणि तिला या गोष्टी विचारू लागला। पण मात्र ती राणी आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती, कारण की तिला सगळं काही ते सोशल मीडिया आणि तिचा तो प्रियकरच वाटू लागला। म्हणून तिनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं तिच्या स्वतःच्या नवऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या माहेरच्या ठिकाणी त्याला ठार केलं आणि ठार करून त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त केला। याची बातमी कोणालाही समजणार नाही, काय नाही, याची संपूर्ण तयारी त्या राणी नावाच्या महिलेनं केली। पण मात्र इकडं महेश्वरच्या घरचे
हे वाट पाहत होते की त्यांचा मुलगा सासरवाडीला गेला अजून परत कसं काय आला नाही काय नाही, म्हणून त्यांनी संपर्क केला. तर तिकडून पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही. ते म्हणे इकडं आला नाही, काही नाही, आम्हाला माहीत नाही, अशी उडवाउडीची उत्तरं दिली. मग त्यांच्या घरच्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. त्या आरोपी राणीविरोधात तक्रार दाखल केली आणि जेव्हा पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली तेव्हा पोलिसांनी या राणी नावाच्या महिलेला ताब्यात घेतलं. तिला कसून विचारलं तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली की फक्त रील्स बनवण्याच्या नादामध्ये तिनं तिच्या नवऱ्याचा जीव घेतला होता. आणि अशा पद्धतीची घटना बिहार राज्यामध्ये घडली होती. जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये लोकांना कशा पद्धतीचं व्यसन लागलं आहे, कोणाला नाचायचं, कोणाला सोशल मीडियावर काय करायचं, अशा पद्धतीचं व्यसन लागलं आहे. त्यामुळंच तिच्या नवऱ्याचा जीव त्या महिलेनं स्वतः घेतला आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.